नमस्कार. मी शुभांगी तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज आहे सोमवार. आहोंचा आजचा दिवस ऑफिस आहे. उद्यापासून सुट्टी सुरू होईल. आज मी आणि प्रितिश आहोत, तर इथून पुढची कामं आम्ही दोघं मिळून करणार आहोत. भडंग बनवायचा आहे मला आणि त्याची पूर्वतयारी मी सगळी करून ठेवली आहे, त्यामुळे तो पटकन बनणार आहे. काल रविवार होता. काल काही फराळाला हातच नाही लागला. सुरुवात केली शनिवारी तुम्ही पाहिलत, पण रविवारी मी काहीच नाही बनवलं. कारण असाच टाईमपास झाला. आहोंच्या सोबत खूप गप्पा झाल्या. बाकी संध्याकाळचं लाइटिंगचं तर तुम्ही पाहिलंच. मग मी आणि आहोने एक छानसा मूव्ही पाहिला अक्षय कुमारचा कठपुतली नावाचा. असे ना सस्पेन्स मूव्ही आहोंना खूप आवडतात. तर आता त्यांच्यामुळे मलाही आवडायला लागलेत. मग आम्ही दोघांनी मूव्ही पाहिला आणि तो बघत असतानाच मग मी आजच्या भडंगासाठीचा लसूण सोलून ठेवला खूप सारा. त्यामुळे आता भडंग इझी आहे, पटकन होणार आहे. आणि मेन एंट्रन्स क्लीन करायचा आहे. काही प्लांट्स बाहेर ठेवायचे आहेत. तिथे ना ऊन येत नाही, त्यामुळे मी तिथे प्लांट्स ठेवत नाही. कारण मग ना सूर्यप्रकाशच मिळत नाही बिचाऱ्यांना. पण फेस्टिवल पिरियड्समध्ये मी ठेवते, तर आता मी ते प्लांट्स शिफ्ट करणार आहे. आणि जे काही इनडोअर प्लांट्स आहेत, काही बाहेरचे सुद्धा, ते प्रितिशला मदतीला घेऊन मी पहिलं त्यांना अभ्यंगस्नान घालणार आहे. मग आपलं अभ्यंगस्नान सुरू होणार. आणि मी आत्ता ना हे व्हिडिओ बनवत असताना प्रीतीची कमेंट आली, प्रीती सदावर्ते, की आमचंही नाव घेत जा, छान वाटेल. अगं किंवा बाकीच्या सगळ्या मैत्रिणींनो ज्या मला कमेंट्स करतात आणि माझ्याशी कनेक्ट आहेत, तर त्या सगळ्यांना मला सांगायचं इथे, जरी मी नाव तुमचं घेत नसले, तरी घरात फक्त तुमचंच नाव असतं. म्हणजे मी आत्ताच जस्टच उठले कामातून आणि प्रितिशला सांगितलं, की "हे बघ, तू किती भाव खाऊन निघालायस. मी तुला जस्ट आत्ता दाखवायला चालू केलंय व्लॉगमध्ये आणि बघ तुलाच सगळ्या कमेंट्स येतायत." तर मला म्हणतोय, "मम्मी असू दे ना मग." तर म्हटलं, "असू दे, ठीक आहे." त्याचाही अभ्यास असतो आणि थोडासा लाजाळू आहे म्हणून मी त्याला घेत नव्हते, पण आता तो स्वतःहून यायला लागलाय. मी कधी त्याला जबरदस्ती केली नाही आजपर्यंत. आणि आता इथून पुढे मला असं वाटतंय तो हळू-हळू येत राहील व्लॉगमध्ये. कारण तुमच्या इतक्या छान-छान कमेंट्स आहेत ना त्याच्यासाठी, की त्या वाचूनच तो येईल आणि तो वाचतो बरं का कमेंट्स. पीसीवरती व्हिडिओ ओपन करून कमेंट्स तो वाचतो. तर थँक्स प्रीती आणि बाकीच्या सगळ्याच मैत्रिणींना खूप सारं प्रेम माझ्याकडून. चला तर मग कामाला सुरुवात करूया. माझी सांगली कोल्हापूर साईडची भडंगाची रेसिपी कशी आहे नक्की बघा. आता अर्थातच मोठे-मोठे कुकिंग चॅनल आहेत YouTubeला आणि सगळ्यांना माहिती असणार आहे की कशा पद्धतीने बनवतात. तरीही आपलं उगाचच पहा. हं, चला. जयति सुरासुरहसिता लज्जाजिह्वे सोरागाढाय स्मितैर्विकसिता भ्रूस्मिता लीलाभिरुद्धेलिता उत्तुङ्गस्तनमण् काचित् कल्पलता सुरासुरनुता पायात् सुधाब्दे सीतारा एखादी वाईट सवय माणसाला पटकन लागते, पण एखादी चांगली सवय लागण्यासाठी खरंच खूप कष्ट घ्यावे लागतात. आणि तसंच काहीसं माझं झालं आहे. रोज पहाटे उठण्याचा निश्चय तर केला आहे मी, पण ज्या दिवशी उठणं नाही होत ना, त्या दिवशी दिवसभर असं मन आपलं खात राहतं, गिल्टी फील व्हायला होतं. तुम्हाला होतं का असं? नक्की सांगा मला कॉमेंट करून. आणि जर का तुम्हालाही लवकर उठायचं असेल, तर तुम्हीही सुरुवात करा. खूप छान थंड अशी गुलाबी हवा असते. या भडंगाला जास्त काही सामान नाही लागत. शेंगदाणे, लसूण, कढीपत्ता आणि मी काय केलं आज थोडासा ना जो काही मी रामबंधूचा चिवडा मसाला आणला होता, तो थोडासा लाल तिखटासोबत ॲड केला आहे यामध्ये आणि छान झाला त्यामुळे भडंग. भडंगामध्ये आमच्याकडे लिंबूचा रस पिळला जातो आणि त्याच्यासोबत थोडीशी साखरसुद्धा ॲड केली जाते आणि हे लाल तिखट. हळद काहीजण घालतात, काहीजण घालत नाहीत, पण मी आज घातली होती. काही फरक नाही पडत, कलर फक्त थोडासा चेंज होतो. आणि खरंच हा असा मुरमुऱ्यांचा हा गोल गोल मुरमुरे असतात, हे थोडेसे वेगळे असतात. आणि याचा हा भडंग अगदी कमी वेळेत बनणारा पण चवीला अगदी भन्नाट असणारा. आमच्याकडे अधूनमधून सुद्धा हा केला जातो, कारण छोट्या भुकेसाठी हा बरा पडतो किंवा आपण कुठे प्रवास करत असू तर घेऊन जाण्यासाठी सुद्धा खूप हा म्हणजे सोयीस्कर असतो. अर्धा किलो मुरमुऱ्यांचा हा भडंगा आहे. आणि आता जी काही मी फोडणी बनवली होती ती मी यामध्ये ॲड केली आणि त्या अगोदर हे मुरमुरे 2 पार्टमध्ये मी डिवाईड करून घेतले आहेत, म्हणजेच ती फोडणी प्रॉपर अशी हाताने मिक्स करायला बरं पडतं.
कढीपत्ता तेलामध्ये ठेवून वरून आपण जर का तिखट, मीठ, साखर सगळं ॲड करत राहिलो ना, तर ते सगळं त्या कढीपत्त्याला चिटकून राहतं. म्हणून कढीपत्ता तळून बाजूला ठेवायचा आणि नंतर ॲड करायचा. ए प्रितीश, इकडे ये ना. भडंग कसा झालाय बघ. कसा झालाय सांग मला. तुला तिखट लागतो ना जरा हा भडंग? तिखट पाहिजे असतो ना. बघ बरं झालाय का. ये जास्त पण तिखट नाही. सांग मला कसं झालंय सांग. एवढा वेळ लागतो सांगायला? नाही का एवढा चांगला? चांगला आहे ना? कांदा घेऊन खाण्यासारखा झणझणीत? एवढा झणझणीत नाहीये. हे बाहेरचं प्लांट आहे, आतमध्ये आणून ठेवलंय. धूळ बघा याच्यावरती. तर यांना अभ्यंग स्नान घालणं खूप गरजेचं आहे ना पहिलं. तर हे 2 प्लांट्स. प्रितीश चल बेटा, दे मला हे प्लांट्स आणून. छोटंवालं मी घेऊन जाते, पण हे खूप हेवी आहेत. हे वालं, हे 4 आहेत. तू घेऊन जायचे 4 आहेत. आणि तुझ्या रूम मधलं पण एक. तुझ्या रूम मधल्याची जागा बदलूया आपण प्रितीश, कारण ना तिथे त्याला खूप ऊन लागतंय. त्या प्लांटला ना जास्त ऊन सहन नाही होत. त्याला मी आतमध्ये घेऊन जाते माझ्या बेडरूममध्ये, आमच्या बेडरूममध्ये, कारण तिथे ना कर्टन असं जस्ट ओढला ना तरी बरं पडतं. ते इथं तुझं कसं वरती खालीच करावं लागतं. चल चल मला आणून दे पटकन. उठ उठ उठ, उशीर झाला. मला अजून बाहेरचं क्लीन करायचे. 5:15 होत आहेत. जमलं तर अजून एखादा पदार्थ पण करूया. चल. बाथरूममध्येच मी डायरेक्ट हे जे हेल्थ फॉसेट आहे ना, यानेच प्रेशरने पाणी वरून धुवून घेते. आणि काल ना मी तुम्हाला दाखवलं की काल जो काही आर्टिफिशियल प्लांट आहे ना, मी तसाच क्लीन केला. तर अगदी चकाचक झाला तो, अगदी मस्त. बाहेरचे प्लांट इतके काही घाण नाही आहेत. हे फक्त मला क्लीन करायची गरज आहे. हे आणि हे 2 फक्त क्लीन करेन. आणि हा मी काल केला, कारण लाईट्स लावायच्या होत्या त्याला म्हणून. वसुबारसीच्या पूजेसाठी खरं तर मला खऱ्या गाईची पूजा करायची होती. बघूया आहो आल्यानंतर. आहो जर का बोलले की जाऊ आपण, कारण ते रोज पहाटे दूध घ्यायला जातात. त्या गोठ्यातच आतमध्ये जायला परमिशन आहे का, कसा आहे गोठा, बघूया. गेले तर मी नक्की शेअर करेन. आणि तीच खरी वसुबारसीची पूजा असेल. गावी आपण करतोच पूजा. इथे रस्त्यावरच्या गाईची पूजा करायला खरं तर भीती वाटते आपल्याला थोडीशी, पण इथे गोठ्यात आहे आणि त्याचा ओनर ओळखीचा आहे. तर त्यांना माहिती असतं की ती गाई मारणारी आहे नाही. मग तिला काहीतरी चपाती किंवा भाकरी बनवून मी जाईन घेऊन. आणि जर का गेलेच तर हे सगळं मी शेअर करेन. वसुबारसीची पूजा मी प्रदोष काळात करणार आहे, कारण मी त्याचा व्हिडिओ पाहिला आहे की या वेळेत करा म्हणून. तर 5:15 होत आहेत. 6पर्यंत हे प्लांट्स वगैरे क्लीन करून घेणार आणि 6 नंतर मग लगेच पूजा करून घेणार. चला. महिन्यातून एकदा तरी हे प्लांट बाथरूममध्ये आणून अशी त्यांना अंघोळ घालावीच लागते. आणि या जेट स्प्रेमुळे हे पटकन क्लीन होतात, याची धूळ निघून जाते. जास्त कष्ट नाही घ्यावे लागत याला. छोटा स्प्रे घेऊन जर का गॅलरीत करत बसलं ना तर खूप वेळ जातो. इथे मात्र फक्त प्रितीशला किंवा यांना मला हेल्पसाठी घ्यावं लागतं, कारण खूपच जड आहेत कुंड्या या. बाहेरचं क्लीन करून घ्यायचंय मला. प्रितीश, तू मला लॅडर काढून देतोयस? तुझ्या बेडमध्ये का पलीकडच्या बेडमध्ये लॅडर? मग ये पटकन काढून दे मला. चलो आ जाओ. घराचा मुख्य प्रवेशद्वार अजून मला स्वच्छ पुसून घ्यायचा होता, कारण तो बाकीचा आहे. आतली सफाई नेहमीच चालू असते काही ना काही, त्यामुळं इतका काही लोड नसतो आणि बाहेर इतकी काही धूळ येत नाही. पण तरीसुद्धा दसऱ्याच्या अगोदर मी पुसून घेतला होता, तसाच आता मी दिवाळीसाठी छानपैकी व्यवस्थित पुसून घेणार. सुरुवात ही मी गणेशापासून केलेली आहे. इथे मी सनफ्लॉवरच्या फुलामध्ये आणि पानामध्ये असणारा गणेश हा मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती लावला आहे.
मध्ये काही व्हिडिओजना कॉमेंट होती, ज्या व्हिडिओजमध्ये आम्ही आमची नेमप्लेट दाखवली आहे की नेमकी ही कुठून बनवली आहे. तर हँडमेड आहे ही आणि देव क्रिएशन म्हणून शिव रोडला एक याचं शॉप आहे, तिथून मी ऑर्डर देऊन कस्टमाइज करून घेतलेली ही नेमप्लेट आहे, जी मला साधारणतः 3,500 रुपयाला पडली होती. आणि हा तोच कॉर्ड्स आहे जो मी किचन ओट्याला यूज केला आहे. त्यामधीलच उरलेल्या स्लॅबमधून थोडासा तुकडा उरला होता, त्यामध्ये मी माझ्यासाठी आणि कल्पनासाठी आम्ही छोटे छोटे असे तुकडे रांगोळीसाठी कट करून त्याला शेप देऊन घेतले आहेत. आपल्यापैकीच एका मैत्रिणीने सांगितलेल्या सजेशननुसार आता मी हा कॉर्ड्स क्लीन करण्यासाठी पितांबरी यूज करते. आणि तुम्ही पाहिलं की मी पहिलंच पितांबरी लावून ठेवून दिली होती, अगदी भिजू दिला हा कॉर्ड्स आणि मी पूर्ण स्वच्छता करून घेतली आणि त्यानंतर तो कॉर्ड्स घासून पुसून घेतला. अगदी बघू शकता तुम्ही चकचकीत निघालेला आहे. प्लांट्सना अभ्यंगस्नान घालणं किंवा मेन प्रवेशद्वार स्वच्छ करणं यातच आता इतका वेळ गेला की 3 झाली आहे. दिवे लागण्याची वेळ झाली आहे. कामाची आणि त्यामध्येच हे शूट करण्याची माझी धडपड बघून प्रितीश मला मदतीला आला आहे की थांब मम्मी, मी तुझे काही शॉट घेतो. तर त्यानं केलेलं हे शूटिंग आहे आणि छान केलं होतं त्याने, आवडलं मला. तर हा तोच दिवा आहे जो मी डीमार्टमधून आणला होता दारात ठेवण्यासाठी. आणि आजची रांगोळी खूप साधीसुधी होती बरं का. तसंही मला जास्त रांगोळी जमत नाही. आज मिळालं का सगळं? व्हिडिओच्या सुरुवातीला जसं मी तुम्हाला म्हटलं की मी एक व्हिडिओ पाहिला, त्यामध्ये असं सांगितलं होतं की प्रदोष काळामध्ये 6 वाजल्यापासून 8:30पर्यंत तुम्ही पूजा करू शकता. तर मी या वेळेमध्ये ही माझी वसुबारसीची पूजा मांडली आहे आणि अगदी साधीसुधी पूजा मांडली आहे मी. बघू शकता तुम्ही. हे सध्या दिवाळीचे हे सगळे वाईब्स आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते की किती प्रसन्न वाटायला चालू झालं होतं. अगदी मन असं प्रफुल्लित झालं होतं. हौसेने अगदी शनिवारी दिवाळीचा फराळ बनवण्यास सुरुवात तर केली, पण फारच स्लो सुरू आहे माझं सगळं. कधी होणार देव जाणे. आता लक्ष्मीपूजन जवळ आलं तरीसुद्धा मी अजून हे बनवतेच आणि आजसुद्धा एकच पदार्थ बनला. त्यानंतर स्वयंपाक करते मी. तोपर्यंत या दोघांनी हे आकाशकंदील लावण्याची तयारी करत आहेत. त्याला धागे वगैरे कनेक्ट करून काही मेन प्रवेशद्वाराच्या इथे अडकवायचे आणि काही गॅलरीमध्ये आणि 1-2च आतमध्ये घरामध्ये जास्त आकाशकंदील लावलेले आवडत नाहीत आम्हाला, म्हणून आतमध्ये तेवढेच 1-2 अडकवायचे. तर या दोघांनी छानपैकी याला सगळे धागे लावून घेतले. काही आकाश कंदील लावायचे बाकी होते तर ते लावतोय आता आम्ही. आणि घराचं जे काही तोरण आहे तेच सापडत नाही आहे. स्वयंपाक करून घेतला, शेपूची भाजी आणि भाकरी, तोच नैवेद्य असणार आज गाईला. आणि चला आकाश कंदील लावूया. परफेक्ट बसलं बघ हे तोरण, छान पण दिसते. त्याच लेवलमध्ये घ्यावं लागेल मग काय तोरण, म्हणजे हां त्याच लेवलला तिथे नाही, थोडंसं खाली लाईनमध्ये, त्या चौकटीच्या लाईनमध्ये. ठीक आहे. एक लागला गेला तर दुसरा आणि तिसरा आणि या माळा अशा. तोरण बाकी आहे अजून. हो ठीक आहे. आकाश कंदील कंप्लीट. तोरणाचा तेवढा शोध लावायचा. घ्या ना शिडी. सगळी दिवसभराची कामं झाल्यानंतर हा थोडासा दोघांसाठीचा निवांत वेळ. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.